तर गाईज हा आहे ऋषी, जरी दिसत नसला तरी तो आहे. आणि आम्ही गेलेलो आता वेस्पा ही गाडी बघण्यासाठी. बिकॉज बघितलं आता तर अजिबातच दिसणार नाही. त्याला आयुष्यात मुली नको आहेत, त्याला धोके मिळतात म्हणून तो दाखवतच नाही तो. तर आम्ही गेलेलो आणि तिथे आम्ही प्राइसिंग वगैरे काढली. सेम टाईमला विशाल तिकडे गेलाय पुण्यातल्या ठिकाणी आणि तो पण कॉस्टिंग काढतोय. आणि मग आम्ही डिसाईड करणार आहे कुठची गाडी घ्यायची आहे, कुठचा कलर घ्यायचा आहे. कारण की मला बेसिकली त्या गोष्टींमध्ये काहीच माहिती नाही आहे. कारण मी 3 दिवसापासून गाडी चालवायला शिकली आहे प्रॉपर अशी. त्याच्या आधी मला थोडीशी तन्मयने शिकवलेली 5-6 दिवसांसाठी. आणि आता मी प्रॉपर शिकते रोज जाऊन. तो ब्लॉग मी काढत नाही आहे कारण की मी पडू शकते, ही मला भीती आहे म्हणून. आणि आज काढेन नक्कीच जेव्हा जाईन तेव्हा. आणि बाकीच्या गोष्टी सांगते घरी पोचल्यावर कारण इथे व्हॉईस खूप आहे. ओके, सो खूप दिवसापासून मी गाडी घ्यायची इच्छा होती माझी. मी हे घरात नाही बोलणार आहे कारण की घरातल्यांना माहिती नाही आहे मी असं काय करायला गेलेली. त्यामुळे मी त्यांना काही सांगितलेलं नाही आहे. सो सगळेच जण एक्सायटेड आहेत की कधी घेणार आहे ही फायनली. पण त्यांना थोडं थोडं असं वाटतंय की ही 1 वाजेपर्यंत गाडी चालवते म्हणजे हिला येत असेल. पण 3च दिवस झालेत मी जाते आहे. आणि आजचा मी तुम्हाला डे दाखवेन मी कशी चालवते किंवा काय. सो घाबरते, पडेल पण असं भीती वाटते. बट येस, शिकते, बघूयात. फायनली गाडी बुक करतोय आम्ही. लोक बुक करतात आणि मी यांच्यासोबत आली. सूरज बोल. उद्या कळेल म्हणजे ती कशी आहे काय. मला रेड पण चांगला वाटत होता, मॅट रेड. आणि ॲक्च्युली मला ड्युएल कलरवाली आवडलेली जी व्हाईट आणि रेडची मिक्सचर होती, जी सेकंड टॉप आहे आय थिंक सो. हां ती गोड होती बट सगळ्यांना नाही आवडले. सगळेजण हसत होते, त्यांना ती छान नाही वाटली. मग बोलली जाऊ दे, सगळेजण म्हणतात ना मग आपण कशाला घ्यायचं म्हणून मी कॅन्सल केली. आणि मग व्हाईट पर्ल घ्यायची ठरवलेली आहे आणि ती छान दिसेल असं मला वाटतं. सो घरच्यांच्या रिॲक्शन्स अँड ऑल सगळं उद्या बघायला मिळणार आहे. स्टे ट्यून. उद्या ना ॲक्च्युली परवा डिलेवरी परवा घेणार आहे मी. उद्या त्यांना कॉल करेल की आली आहे की नाही. आणि येस, विशालला पण सांगितलं. विशाल आणि मी कंटिन्यू कॉलवरती बोलत होतो. त्याला पण तिकडे कमी रेटमध्ये मिळत होती थोडीशी. मग तो म्हणत होता मी घेऊन येतो, असं सगळं चाललेलं. बट मग इथे छान रेटमध्ये मिळाली, मग मी ती बुक केली आहे. चलो आता तो उद्या येईल, उद्या नाही परवा येईल. आणि घरातल्यांचं पण सरप्राईज. आणि आमच्या घरातली पहिली गाडी आहे ही. सो आमच्या लेडीज जास्त आहेत, तुम्हाला पण माहिती आहे. 4 बायका आहेत घरामध्ये आणि त्यांचं प्रत्येकाचं स्वप्न होतं की आमच्या घरात एक ॲक्टिवा किंवा स्कूटी यावी. पण ती का नव्हती येत इतके दिवस, बिकॉज कोणालाच चालवता येत नाही म्हणून. आणि सरळ फेकून टाकू कुठेतरी. तर काही आम्ही आज आलो आहे जेवायला कारण मी स्कूटी घेतली ना म्हणून मी पार्टी देते. येस, पडद्यात हरवला. तर आमच्यात अजून 2 जण बाकी आहेत, ते लोक येत आहेत मागून. आणि आता मी जास्त थोडा वेळ दाखवू शकते, त्याच्यानंतर नाही दाखवायच्या लायकीचे राहतील लोक म्हणून. तुम्ही थकले म्हणजे असं जोक वगैरे करतात ना प्रायव्हसी असं, त्यामुळे बघूयात आता काय काय. त्यांच्या पेपरात येणार आहे आजच्या. स्नेहा मगाशी तू अंकिताला जे बोलली ते परत बोल ना. बारीक झाली. अंकिता डायरेक्ट इथे गेली. इथे डायरेक्ट चढत या रशीवरनं डायरेक्ट सरळ आला यश आला. शी ब्लॅक का घालून आले आणि ही डान्स करायच्या हेतून आलेली, पण तिला इथंच नाचावं लागणार. हॅलो गाईज, सो आज आम्ही 3 जण आलो आहे फायनली गाडी शिकायला. आणि बाकीच्या गोष्टी आता अमोल सांगेल तुम्हाला, मी कसं चालवते किंवा काय. थोड्याफार गोष्टीचा ब्लॉग तो घेईल माझ्या मागून. बघूयात मला कितपत गाडी येते आणि तुम्हाला पण ही कळेल म्हणजे मी किती पाण्यात येते. फायनली मी गाडी शिकलेली आहे 50% म्हणजे आय थिंक सो. ते मला माहिती नाही, ते अमोल सांगेल. पण मी जेवढी चालवते तेवढी तुम्हाला दिसते. अमोल घाबरला. स्पीड ब्रेकर आला की अमोल घाबरतो कारण त्याला अजूनही विश्वास नाही आहे माझ्यावरती आणि मलाही नाही आहे माझ्यावरती.
बाकी मस्त झालं होते, फक्त स्पीड ब्रेकर वरून थोडासा मिसबॅलन्स होतो बस. आता बघा आता बघा आता बघा. हे बघा थोडासा झटका लागलेला आहे पण ठीक आहे. अंडर एस्टिमेट करू नकोस, कळलं? गाडीच्या खाली दिसू नको बरं. हा तोडून नाही बाबा, गाडीला काहीतरी होईल. साईज बघितले ना, पैलवान. पण तिकडे काय झालं मला नाही समजलं तुझा टर्न. तो मुद्दामून बोलतोय, मुद्दामून शानपणा करतोय तेच. ए लोकांना वाटेल तुझ्या हातात सिगरेट आहे, सिगरेट नाही आहे गाईस. बघा हा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आहे फायनली डिलेव्हरी आणि विशाल येतोय. सो मी पनीर मसाला करते आहे. ॲक्च्युली मम्मी हे लोक करणार होते बट त्यांना जमणार नाही असं ते लोक बोलले. लाईक मी प्रोवाली रेसिपी करायला सांगितली ना म्हणून. बट येस आज छान दिवस असणार आहे. सो कंटिन्यू करा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला कळेल मी कुठली गाडी बुक केली आणि काय केली आहे ते. आणि आजच्या दिवसाचं सरप्राईज असणार आहे. ऑब्वियसली घरामध्ये कोणालाच माहिती नाही आहे. माझा अवतार आहे आय नो, बट ठीक आहे म्हणजे समजून घ्या. मस्त अशी थिक भाजी केलेली आहे. ह्याच्यामध्ये फक्त पनीरची कमी आहे जी नंतर पूर्ण केली जाईल. आम्ही गाडी आणायला बिकॉज आशिष ऑलरेडी तिथे पोहोचला. त्याला एक अचानक काम आलं. सो मग तो डायरेक्ट गेला आणि मग आम्हाला ट्रिपशी जावं लागतं. आणि माझे जे फ्रेंड्स आहेत ते आत्ता अवेलेबल होणंच नव्हते म्हणून. आणि फायनली आता गाडी आणायला चालू. तर बनीने एफजेड घेतलेली आहे. काय काय घ्यायला आलीस? ऍपल मध्ये तू फोन घेतेस का? अरे तू गाडी घेतलीस, कोणती गाडी आहे? आता तुला ओपन केल्यावर कळणार आहे. अच्छा, मला वाटलं आयफोन घ्यायला आलीस. नाही 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 ना, तो मी विचार करते तूच मला दे. आणि इथे बघा म्हणलं ना तुम्हाला सगळ्या एफजेड आहेत आणि बनीने पण एफजेड घेतली. काहीतरी युनिक युनिक युनिक. पण अडकली. बनीने वेस्पा घेतलेले आहेत गायज, वेस्पा. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, गाडी तर तिला काही येत नाहीये 100% नाही येते गाडी. म्हणजे अशी पहिली मुलगी असेल जिला गाडी येत नाही तरी तिने गाडी घेतली. हाईट बघा आता. पाय बघा कशा. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आपण बाबांच्या मंदिरात जाऊया आणि बाबांचा आशीर्वाद घेऊया. आणि चम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. सोडवाषणे शेषगाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. नमो परमतत्वाय शाश्वताय महात्मने. बनी तिच्या मम्मीला असं सांगणार आहे की विशालची खाली भांडणं झाल्यात, पटकन ये. त्या चौकात झालं सांग बरं का. हॅलो हॅलो हॅलो, ऐक ना. अरे विशालची भांडणं झाली आहे तिथे बायकांसोबत मार्केटमध्ये. ये ना जरा खाली, ये ना पुढे आपल्या दुकानाजवळ. लवकर ये. तू ये, श्रद्धाला पण घेऊन ये लवकर. श्रद्धाचं होय काहीतरी झालं. तर हिच्या आईला सांगितलंय माझी भांडणं झालं. असं का सांगितलंय तू? कारण तोंडावरूनच वाटतं ना भांडण म्हणून. म्हणजे आणि असं गोष्ट सांगितली की त्यांना विश्वास पण बसेल मी भांडू शकतो असं रोडला फेडला. मैं कोई रोड साइड रोमियो नहीं है. अरे तुमच्या घरातली पहिली गाडी.
फक्त येताना पण आम्हाला सांगितलं नाही की आवडली का? पण हिला गाडी येत नाही बरं का अजून. गाडी न येता पण गाडी घेतली तिने. आपली स्वतःची घेतल्याशिवाय चालवता येत. शिकता येत नाही. हा अच्छा. येण्यासाठी गाडी घेतलीच पाहिजे. यस. काय कांदा बोलताय म्हणजे काय प्रश्न पडले इतके की कोणाला फोन करायचा, आता कोणाला बोलवायचं, आम्ही आज कुठं जाऊ आणि आम्हाला हे माहित नाही आता काय करायचं. एवढ्या बायका उठून आलो होतो आम्ही, झोपेतनं उठून डायरेक्ट एवढ्या धावत आल्या की चहा वाहून गेला बापून. चहाचा गॅस पण चालते रिकामी आलाय. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी सर्वांना सांगायचं. सर्वांना हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हा राणे फालिंग परिवाराकडनं राणे परिवाराला हॅपी दिवाळी. आणि तुम्हाला पण म्हणजे यांना. आणि पब्लिक तुम्हाला पण. येस येस. Obviously.